जे जमलो आहोत ते दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधात आपला आंदोलन करणे हे संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे। त्यामुळे असं म्हणतात संविधानाची शपथ घेऊन आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये चौकटीमध्ये काम करू। सरकारने जनतेवरती किती अन्याय करायचा संतुलन करत असतो त्याला एक सीमारेषा आहे। पण आज आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचे आपण सुटलेले नाहीत, महिला सुटलेले नाहीत, युवक सुटलेले नाहीत किंवा अन्य गोरगरीब जनता सुटलेली नाही। प्रशासनामध्ये जर एखादा कर्मचारी करतो त्याला निलंबित केलं जातं, त्याला बडतर्फ केलं मागे थांबते आहे बंधू ते गाड्या काढा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र मोदी राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नरेंद्र मोदी राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या। सर्व वकील बंधूंना विनंती आहे, संविधानाची शपथ घेऊन जेव्हा मंत्री म्हणतात ते असं म्हणतात संविधानाची शपथ घेऊन आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये चौकटीमध्ये काम करू। पण प्रॅक्टिकली बघायला गेल्यानंतर जेव्हा आपण बघतो तेव्हा संविधानाच्या विरोधात सर्व कृती केली जाते। तर आम्ही वकील बंधू ज्यांच्याकडे महत्वाची भूमिका आहे कायदा आणि सुव्यवस्था आभारी ठेवण्याची, या वकील बंधूंनी 2 मिनिट सर्व वकील बंधूंनी महत्वपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी मंचाच्या वतीने हे आज मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत। हे मागण्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये लाठीचार्जमध्ये जे विद्यार्थी मरण पावले असतील, त्या विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील यांच्या वतीने जे आदेश देण्यात आलं पोलिसांना की अशी कृत्य करण्यासाठी, लाठीचार्ज करण्यासाठी, त्यामुळं काही विद्यार्थी मरण पावलेले आहेत, काही विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे। तर त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांनी सुमारे 150 वेळा पेपर फुटलेले आहेत। मित्रांनो, हा जो मोर्चा आहे हा कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाहीये, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या विरोधात नाहीये, परंतु या व्यवस्थेच्या विरोधात आहे। आपल्याला माहित आहे की पोलीस प्रशासनामध्ये जर एखादा कर्मचारी चुकीचं कृत्य करतो तर तात्काळ त्याला निलंबित केलं जातं, त्याला बडतर्फ केलं जातं, त्याचा राजीनामा घेतला जातो। आज पाहतो आपण की भारताची ही शिक्षण व्यवस्था आहे हे मोडकळीस आलेली आहे। आपण अनेक वर्षापासून पाहतो टीईटीचा पेपर असुद्या, अनेक विद्यार्थी शिक्षक बनण्याच्या हेतूने ती परीक्षा देत असतात, दिवसरात्र कष्ट करून त्या ठिकाणी अभ्यास करतात। आज नीटचा पेपर जर आपण पाहिला तर तुमच्या मुला मुलीचे आहेत, नीटचा पेपर एक विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी करत असतो आणि हजारो विद्यार्थी लाख
त्या परीक्षेची फी भरलेली असते. परंतु जर असे पेपर फूट झाले आणि मागच्या दाराने जर डॉक्टर होत असतील तर काय आपण अपेक्षा ठेवायची की आपला वैद्यकीय उपचार चांगला होईल? काय आपण पुढच्या भविष्याचा विचार करायचा की आपल्या मुलांना एज्युकेशन चांगलं मिळेल? जर प्रत्येक गोष्टी जर फुटून होत असेल आणि मागच्या दारातून पैशाचा प्रकार होऊन जर त्या ठिकाणी डॉक्टर शिक्षक जुनी काही होत असतील तर या व्यवस्थेचा निषेध करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी जनउठाव होणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो जे विद्यार्थी जंतर मंतरवरती या ठिकाणी एक मागणी घेऊन बसले होते. काय होती त्यांची मागणी? देशाचा शिक्षण मंत्री आहे तो अपयशी ठरलेला आहे आणि कुठलाही गैरप्रकार रोखू शकलेला नाहीये. त्यामुळे त्याला इस्तिफा द्या, राजीनामा द्या ही एक अपेक्षा होती, एक माफक मागणी होती. कुठल्याही प्रकारे त्यांना विचारांना धारण न देता शासनाने त्यांच्यावर लाठीमार केला, त्यांचं आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो मित्रांनो, त्यांना खाव्या लागला. त्याच्यासाठी त्यांनी काय चूक केली? त्यांच्या हातात कुठला दगड नाही, त्यांच्या हातात कुठली लाठी नाहीये. लोकशाही तो आंदोलन दडपण्याचा प्रकार या ठिकाणी व्यवस्थेने केलेला आहे आणि अशा ते जमलो आहोत ते दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधात आपलं आंदोलन करणे हे संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. त्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे. हे शासनानं पोलिसांच्या मार्फत जे मुलांवर लाठी हल्ला केलेला आहे त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो लाठी हल्ला एवढा अमानुष होता की त्या लाठ्यांना खिळे लावून ते विद्यार्थ्यांवर मारत होते, विद्यार्थ्यांना मारत होते, विद्यार्थिनीचे कपडे फाडत होते. या सर्व गोष्टींना जबाबदारी स्वीकारून या देशाचे पंतप्रधान नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा. चीफ जस्टिसवर बोलायचं होतं. जे वय शिक्षणाचं आहे, शिक्षण घेऊन पुढे जाण्याचं आहे, हे आपल्या देशाचं करिअर घडवणारं आहे, भवितव्य घडवणारं आहे. त्यांच्याबरोबर असं राजकारण करू नये. यामध्ये स्वतः एक पीडित आहे. माझा मुलगा अतिशय चांगला शिकतो तरी सुद्धा त्याला नीट द्यावं लागतं. अतिशय या मुलाने जायचं कुठं, फक्त मागायचं कुठं? आणि जर सरकार असं करणार असेल तर पुढे जाऊन करणार काय? या मुलांचं भविष्य काय? हा सरकारला खूप मोठा प्रश्न आहे. आणि ही जर मुलं शिकवत असेल तर या मुलांचं भविष्य काय होणार आहे? त्यामुळे आम्ही या जनतांच्या आंदोलन करणाऱ्यांच्या सगळ्यांच्या सोबत आहोत. आणि असा अन्याय करू नका आणि प्रत्येकांना असा त्रास देऊ नका. यामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींनी उभं राहावं आणि सरकारचा विरोध करायला पाहिजे. काही ठिकाणी वकील मंडळींनी अशी पण भावना व्यक्त केली, आमची ही मुलं, आम्ही त्या आंदोलनामध्ये आमची मुलं पाहतो. एक आई म्हणून सुद्धा तुम्ही काय सांगाल? या भूमिकेमध्ये मी असं सांगेन की स्वतःच्या कष्टावर शिकलेला लढाईत लढला आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतोय हे करू नका. आमची मुलं स्वतःच्या स्वाभिमानाने आणि स्वावलंबनाने शिकतात. त्यांना त्याचं जी मुलं पैसे देऊन भरतायत त्यांना तुम्ही पुढं करताय. स्वाभिमानाने शिकणाऱ्या पोरांना अन्याय अत्याचार त्रास झाला त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी मोर्चाला आलेलो आहोत. आपण सर्व आपली नैतिक जबाबदारी जिम्मेदारी आहे की समाजामध्ये ज्या घटकावर अन्याय होत असतात त्यांच्या विरोधामध्ये आपण नेहमी आवाज उठवतो आणि त्यांना न्याय देण्याचं काम करतो. विद्यार्थ्यांची मागणी काय होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे आणि ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. आता तर आम्ही असं म्हणत की नुसतं नरेंद्र प्रधान यांनी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राजीनामा दिला पाहिजे. कारण ते सरकार चालवण्यामध्ये अपयशी ठरलेत. लोक त्यांना तानाशाही म्हणत आहेत. सरकारनं जनतेवरती किती अन्याय करायचा संतुलन करत असतो त्याला एक सीमारेषा आहे. पण आज आपण पाहतोय की विद्यार्थ्यांच्या हातून सुटलेले नाहीत, महिला सुटलेल्या नाहीत, युवक सुटलेले नाहीत किंवा अन्य गोरगरीब जनता सुटलेली नाहीत. आपण त्या मोर्चामध्ये पाहिलं की विद्यार्थ्यांनी ज्या होत्या किंवा ज्या आंदोलनकर्त्यांच्या पत्रकार होत्या त्यांच्यावर सुद्धा अमानुषपणे हल्ला करण्यात आला, त्यांचा सुद्धा विनयभंग करण्यात आला.
अशी दुर्दैवी घटना भारताच्या इतिहासामध्ये कदाचित मागं घडली नसतात आणि भविष्यात घडणार नाही. तेव्हा आजच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मिळून एकमुखीने मागणी केलेली आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्यांनी घेतला पाहिजे आणि जी शिक्षण पद्धती खराब झालेली आहे की ज्यामध्ये पेपर फुटीसारखे अनेक प्रकार घडत आहेत, ते पेपर फुटीचे प्रकार भविष्यामध्ये झाले नाही पाहिजेत. अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या सुद्धा करावी लागली. खरं तर याला सरकार जबाबदार आहे. तेव्हा जे लोक जबाबदार आहेत त्या विद्यार्थ्यांचे सर्व जबाबदारी अशा लोकांवर टाकून खऱ्या अर्थानं सरकारनं याची योग्य दखल घेतली पाहिजे. यापुढे जर अशी दखल नाही घेतली तर आम्हा वकील बंधूंना जनतेच्या हक्कासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानाच्या अधिकाराखाली संवैधानिक मार्गानं लोकशाही मार्गानं ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला मोठं आंदोलन याही पुढे मोठं छेडावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी इथल्या सरकारवर राहील असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. आजच्या मोर्चामध्ये आपण सर्व वकील बंधूंनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवला आणि आपला निषेध आपण चांगल्या पद्धतीने व्यक्त केला आणि लोकशाही जिवंत आहे हे दाखवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. याबद्दल मी आपल्या सर्व वकील बंधूंच्या या ठिकाणी हार्दिक आभार मानतो. यासोबतच या मोर्चाला चांगल्या पद्धतीने कव्हरेज देण्यासाठी मीडिया बंधू सुद्धा मोठ्या पद्धतीने आले. त्या सर्व प्रिंटिंग मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी मी सर्वांचं मी आभार मानतो. पोलीस प्रशासनाने सुद्धा या मोर्चाला परवानगी दिली, विद्यार्थी आम्हाला वकिलांना सहकार्य केलं त्याबद्दल सर्व पोलीस खात्या सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि यानंतर